Hello student, I am Dr. Jyoti Sawant. Welcome to Bright Chemistry channel. In the last lecture, we have seen about the solid state. आपण solid state नावाचा टॉपिक बघत होतो, ज्यामध्ये आपण पाहिलं की सॉलिड हे दोन क्लासमध्ये डिव्हाइड झालेले आहेत. एक म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड आणि दुसरा म्हणजे ॲमॉर्फस सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये आपण पाहिलं की एक रेग्युलर अरेंजमेंट असते. ॲमॉर्फस सॉलिडमध्ये जे आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि क्रिस्टलाइन सॉलिड जे आहेत हे ॲनिसोट्रॉपिक नेचर दाखवतात. हे ॲनिसोट्रॉपी म्हणजे काय याच्यावरही आपण चर्चा केलेली आहे. ॲनिसोट्रॉपी म्हणजे द प्रॉपर्टीज such as dielectric constant, refractive index, electrical properties gives different values in different direction. जे की क्रिस्टलाइन सॉलिडचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. त्याच पद्धतीनं ॲमॉर्फस सॉलिड जे आहेत हे आयसोट्रॉपी दाखवतात. म्हणजेच द प्रॉपर्टीज सच ॲज डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज गिव्ज सेम व्हॅल्यूज इन डिफरंट डायरेक्शन इज कॉल्ड आयसोट्रॉपी विच इज शोन ओनली बाय द ॲमॉर्फस सबस्टन्स. त्याचबरोबर आपण आणखी दोन डेफिनेशन बघितल्या, ते म्हणजे व्हॉट इज मीन बाय आयसोमेरिझम अँड व्हॉट इज मीन बाय पॉलिमॉर्फिझम. आता आपण ब्रीफली क्लासिफिकेशन ऑफ सॉलिडमध्ये क्रिस्टलाइन सॉलिडचे प्रकार पाहणार आहोत. ते 4 प्रकार आहेत आणि हे जे प्रकार पडलेले आहेत हे साधारणतः इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कशा पद्धतीचं आहे यावरून पडलेले आहेत. पहा इथं मॉलिक्युलर सॉलिड, आयोनिक सॉलिड, मेटॅलिक सॉलिड आणि कोव्हॅलेंट सॉलिड असे क्रिस्टलाइन सॉलिडचे 4 प्रकार आहेत. मॉलिक्युलर सॉलिडमध्ये कन्स्टिट्युएंट जे मॉलिक्युल्स असतात, कन्स्टिट्युएंट पार्टिकल जे आहेत हे मॉलिक्युल्स असतात. आयोनिकमध्ये आयन्स असतात, कन्स्टिट्युएंट पार्टिकल आयन्स असतात. मेटॅलिकमध्ये मेटल हा कन्स्टिट्युएंट पार्टिकल असतो. तर कोव्हॅलेंट सॉलिडमध्ये मॉलिक्युलमध्ये आपल्याला कोव्हॅलेंट बॉन्डिंग पाहायला मिळतं. तर इथं आपल्याला पहिल्यांदा पाहायचं आहे व्हॉट इज मीन बाय मॉलिक्युलर सॉलिड. सो लेट अस स्टार्ट. Classification of crystalline solid. Crystalline solid are classified into 4 types according to different type of intermolecular force of attraction. ते intermolecular force of attraction कशा पद्धतीचं यावरून हे 4 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आपण इथे डिस्कस करतोय मॉलिक्युलर सॉलिड, ज्याच्यामध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल जे आहेत हे मॉलिक्युल्स ऑफ सेम कंपाऊंड आहेत. मॉलिक्युलर सॉलिडमध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ मॉलिक्युलर सॉलिड आर मॉलिक्युल्स ऑफ सेम कंपाऊंड. आता हा जो मॉलिक्युलर सॉलिड आहे हा परत 3 प्रकारामध्ये डिव्हाइड केला जातो. These are molecular solids are classified in 3 types depending upon types of molecule involved in crystal formation. क्रिस्टल फॉर्म होताना कोणत्या पद्धतीचा मॉलिक्यूल जो आहे टाइप जो आहे त्याच्यावरून हे प्रकार आपल्याला मॉलिक्युलर सॉलिडचे पडलेले दिसतात. जर मॉलिक्युल्स हे डायपोल मोमेंट दाखवणारे असतील, पहिला प्रकार काय आहे की HCl म्हणा, SO2 म्हणा यांसारखे जे मॉलिक्युल्स आहेत, पहा की याच्यामध्ये आपल्याला डायपोल मोमेंट दिसतो आणि त्यामुळं इथं आपल्याला त्यांचं पोलर नेचर पाहायला मिळतं. सो डायपोल इंटरॅक्शन असं सुद्धा याला आपण म्हणतो. सो वीक डायपोल इंटरॅक्शन पोलर नेचर मुळे डेव्हलप होतं. सो कोव्हॅलेंटली बॉन्डेड मॉलिक्यूल लाईक HCl, SO2 हे दिस बिलॉंग्स टू वीक डायपोल इंटरॅक्शन बिकॉज दे पझेस द परमनंट डायपोल मोमेंट. दुसरा जो प्रकार आहे याच्यामध्ये नॉन पोलर मॉलिक्यूल इन्व्हॉल्व होतात. हे काय शो करतात, कसला प्रकार आहे हा, व्हेरी वीक डायपर्शन की ज्याला आपण लंडन फोर्सेस असं सुद्धा म्हणतो किंवा नॉन पोलर मॉलिक्युलर सॉलिड असं म्हणतो. These solids are soft. They do not conduct electricity and melting points are lower than polar molecular solid. पोलर मॉलिक्युलर सॉलिडचे उदाहरणं काय बघितले आपण, HCl आणि SO2. तशी नॉन पोलरचे एक्झाम्पल काय आहे,
CH4 म्हणजे मिथेन आणि H2 म्हणजे हायड्रोजन. सॉलिड्स आर फॉर्म बाय वीक डिस्पर्शन फोर्सेस और लंडन फोर्सेस. हे जे मॉलिक्युल्स असतात व्हेरी वीक डिस्पर्शन फोर्स कंटेनिंग, ज्याला की आपण नॉन पोलर म्हणतो, यांच्यामध्ये आपल्याला डायपोल मोमेंट अजिबात नसलेला दिसून येतो. आता तिसरा जो प्रकार आहे हा वीक डायपोल इंटरॅक्शनचाच आणखी एक भाग म्हणावा लागेल, ज्याला की आपण सेपरेटली इथं सी मध्ये इन्व्हॉल्व केलेला आहे, हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड, जिथं की आपल्याला परमनंट डायपोल मोमेंट कंटेनिंग मॉलिक्युलचाच विचार करायचा आहे. पहा इथं काय म्हटलंय, इफ हायड्रोजन ॲटम in a molecule is bonded covalently to strongly electronegative atom like O2N2F2, then hydrogen atom acquire additional positive charge and shows ability to form additional bond with electronegative atom in the vicinity. This is called hydrogen bonding. ही पण डेफिनेशन बऱ्याच वेळाला विचारली गेलेली आहे बोर्ड एक्झामला की हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे काय. आता ह्याचं स्पष्टीकरण पहा. आपल्याला माहिती आहे की पिरियोडिक टेबलमध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन आणि फ्लोरीन हे सगळ्यात जास्त स्ट्रॉंगली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहेत. मग हे जर मॉलिक्यूलमध्ये असतील तर ते काय करतात की शेजारच्या म्हणजे व्हिसिनिटीचा जो ॲटम आहे दुसऱ्या मॉलिक्यूलमधला, त्याच्या हायड्रोजन बरोबर बॉन्डिंग निर्माण करतात आणि त्यालाच इथं हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हणतात. म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंग जे आहे हे इंटर मॉलिक्यूलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. H2O उदाहरणार्थ आपण घेतला H2O. H2 आपण कसा लिहितो, HOH. आता याच्यामध्ये मधला जो ऑक्सिजन आहे तो दुसऱ्या वॉटर मॉलिक्यूलच्या हायड्रोजन बरोबर जे बॉन्डिंग तयार करतो त्याला आपण हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हणतो. एक्झाम्पल इथं आपण म्हणू की सॉलिड आईस. आता दुसरा आपण सॉलिड इथं कन्सिडर करत आहोत आयोनिक सॉलिड. आता आयोनिक सॉलिडमध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स मगाशी सांगितल्या पद्धतीनं काय आहेत तर आयन्स आहेत. सो पहिला मुद्दा आपण शॉर्ट नोट जेव्हा लिहू तेव्हा काय लिहायचं आहे की आयोनिक सॉलिडमध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल हे आयन्स आहेत. आता याचं एक्झाम्पल काय पहा, ऑल साल्ट्स आर क्रिस्टलाइन अँड कॉल्ड आयोनिक सॉलिड. आता आयन्स जे आहेत हे दोन पद्धतीचे असू शकतात, पॉझिटिव्हली चार्ज आयन्स अँड निगेटिव्हली चार्ज आयन. पॉझिटिव्हली चार्ज आयन्सला आपण काय म्हणतो, कॅटायन म्हणतो आणि निगेटिव्हली चार्ज आयन्सला आपण काय म्हणतो, ॲनायन म्हणतो. आणि हे जे आयोनिक सॉलिड आहे ज्याला आपण साल्ट म्हणतो, दे आर फॉर्म बाय मॉलिक्युल्स कंटेनिंग पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन अँड निगेटिव्हली चार्ज ॲनायन. आता हे जे आयन्स आहेत हे कोणत्या फोर्सनी बांधले गेलेले आहेत तर आयन्स आर हेल्ड बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तर दोन विरुद्ध चार्ज असल्यामुळं त्यांच्यामध्ये जे काही अट्रॅक्शन राहतं किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे राहतं हे इलेक्ट्रोस्टॅटिक असतं आणि त्यामुळंच चौथा मुद्दा आपल्याला सांगता येईल की हे जे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हे खूप जास्त स्ट्रॉंग असल्यामुळंच आयोनिक सॉलिड हे हार्ड असतात आणि त्याचबरोबर ते ब्रिटल असतात. हार्ड म्हणजे कळलं असेल तुम्हाला. आता ब्रिटल म्हणजे ठिसूळ, म्हणजे की जसं बघा खडा मीठ जर आपण घेतलं आणि त्याला जर आपण थोडंसं प्रेस केलं तर ते तुकडे तुकडे पडतात, याला ब्रिटलनेसपणा म्हणतात. आता पुढचा मुद्दा घ्या, दे हॅव हाय मेल्टिंग पॉईंट. व्हाय हाय मेल्टिंग पॉईंट? कारण का हा जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आयन्समध्ये आहे आणि त्यामुळे त्यांना ब्रेक करायला खूप जादा आपल्याला टेम्परेचर प्रोव्हाइड करावं लागेल त्यांना मेल्ट करण्यासाठी आणि म्हणूनच आयोनिक सॉलिड हॅव हाय मेल्टिंग पॉईंट. आपल्याला जेव्हा शॉर्ट नोट विचारतील तेव्हा हे सगळे मुद्दे आपल्याला लिहिता आले पाहिजेत. सो याच्यावरती आपण भर दिला पाहिजे की कशा क्रमाने आपण हे मुद्दे लिहिले पाहिजेत. आणि शेवटचा मुद्दा आहे आयोनिक सॉलिड्स आर नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इन सॉलिड स्टेट. आता हे का बरं, आयन तर आहेत तिथं पण मग काय इलेक्ट्रिसिटीचं वहन होत नाहीये तर आयन्स जरी तिथं असले, पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन आणि निगेटिव्हली चार्ज ॲनायन जरी तिथं असले तरी सुद्धा तिथं ते लोकलाइज्ड आहेत.
आहे त्या जागेवरती स्थिर आहेत, त्यांची मूव्हमेंट होत नाही. जेव्हा मूव्हमेंट होत असते तेव्हाच इलेक्ट्रिकलचं कंडक्शन हे होत असतं आणि त्यामुळं सॉलिड अवस्थेमध्ये मूव्हमेंट नाही आहे, लोकलाइज्ड आयन्स आहेत ते आणि त्यामुळं सॉलिड स्टेटमध्ये आयोनिक सॉलिड हे नॉन कंडक्टर असतात. पण मग जेव्हा आपण हे आयोनिक सॉलिड डिझॉल्व्ह करू, पाण्यामध्ये विरघळवू, तेव्हा हे आयन सेपरेट होतील, मूव्हेबल होतील आणि मग ते इलेक्ट्रिकल कंडक्शन करू शकतील. किंवा जर आपण ह्यांना मेल्ट केलं तर त्या मोल्टन अवस्थेमध्ये सुद्धा हे आयन्स आपल्याला मूव्हेबल दिसतील तर मग इलेक्ट्रिकलचं कंडक्शन होईल. म्हणजे पहा की हे जे आयोनिक सॉलिड आहेत हे मोल्टन अवस्थेमध्ये किंवा ॲक्वियस स्टेटमध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी करतात. सो दे आर गुड कंडक्टर इन मोल्टन ऑर ॲक्वियस साल्ट. त्या आयोनिक सॉलिडचे एक्झाम्पल्स NaCl, KCl, K2SO4 यांसारखे सगळे जे काही साल्ट्स आहेत हे आयोनिक सॉलिड आहेत. आता आपण तिसरा क्रिस्टलाइन सॉलिडचा प्रकार पाहूया, ज्याला आपण म्हणूया कोव्हॅलेंट सॉलिड किंवा कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड. आता ह्याला नेटवर्क का म्हणायचं हे आपण थोड्याच वेळामध्ये त्याचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. कोव्हॅलेंट सॉलिड्स आर फॉर्म बाय कोव्हॅलेंट बॉन्ड बिटवीन द नेबरिंग कन्स्टिट्युएंट ॲटम्स ऑफ नॉन मेटॅलिक सॉलिड. आता पहा, कोव्हॅलेंट बॉन्ड कधी निर्माण होतो? ज्या वेळेला ॲटम आपले इलेक्ट्रॉन शेअर करतात तेव्हा आपण त्याला कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतो. आणि असे आपल्याला एकच इलेमेंट खूप साऱ्या सेम असलेल्या इलेमेंट बरोबर बॉन्ड तयार करतो, शेअरिंगनं बॉन्ड तयार करतो, ज्याला आपण कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतो आणि एक मोठं स्ट्रक्चर तयार करतो. त्यालाच आपण जायंट सॉलिड असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल डायमंड, ग्राफाईट यांच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की डायमंड हा खूप साऱ्या कार्बन ॲटमपासून बनलेला असतो. एक जायंट स्ट्रक्चर आपल्याला त्याचं पाहायला मिळतं. तसंच आहे ग्राफाईट, तसंच आहे फुलेरिनचं, जे की कार्बनच्याच ॲटमपासून बिग जायंट स्ट्रक्चर आपल्याला तयार करताना दिसतात. म्हणून आपण कोव्हॅलेंट सॉलिड नुसतं न म्हणता कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड असं ह्या प्रकाराचं नाव आपण म्हणत आहोत. आता पहा की कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड जे आहेत हे हार्ड असतात आणि रिजिड असतात. पहा की डायमंडला आपण ब्रेक नाही करू शकत, एकदम तो हार्ड राहतो. डिपेंडिंग ऑन टाईप ऑफ कोव्हॅलेंट बॉन्डिंग हे आपल्याला हार्ड आणि रिजिड दिसतात. ग्राफाईट तसं नाही आहे, ग्राफाईट थोडंसं ब्रिटल राहतं. फुलेरिन मात्र रिजिड आहे. दे पॉझेस हाय मेल्टिंग पॉईंट. कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिडचा मेल्टिंग पॉईंट हाय असतो. का हाय असतो? कारण इथं जो बॉन्ड तयार झालेला आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड जो तयार झालेला हा शेअरिंगने तयार झालेला, त्यामुळं खूप जास्त एनर्जी लागते, खूप जास्त टेम्परेचर लागतं त्यांना मेल्ट होण्यासाठी. आता हे जे कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड आहेत हे पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहेत सॉलिड स्टेटमध्ये. कारण का की यांच्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत शेअर केलेले हे लोकलाइज्ड आहेत, जागेवरती आहेत, ते मूव्हमेंट करत नाही आहेत आणि त्यामुळं तिथं त्यांची मूव्हमेंट नसल्यामुळं दे ॲक्ट ॲज पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इन सॉलिड स्टेट. Covalent network crystals are giant molecules. Hence, entire crystal is a single molecule. Example, diamond, graphite and fullerene. याचं स्ट्रक्चर आपण थोडक्यामध्ये इथं पाहू. दिस इज अ डायग्राम ऑफ डायमंड अँड ग्राफाईट. पहा इथं डायमंड जो आहे, इथं लाल कार्बन इथं मी काढलेला आहे. हे सगळे कार्बनच आहेत ॲक्च्युअली, पण तुम्हाला मी दाखवते की डायमंडमध्ये कशा पद्धतीनं एक कार्बन बाकीच्या सराउंडिंगच्या 4 कार्बनला कशा पद्धतीनं लिंक आहे. पहा इथं लिहिलेलं आहे मी 1, 2, 3 आणि 4 कार्बनला तो लिंक आहे. आणि ग्राफाईटमध्ये मधला कार्बन, कुठलाही कार्बन घ्या, तो बाकीच्या 3 लिंक आहे. पहा इथं मी लाल केलेला जो कार्बन दिसतोय तो तुम्हाला एकूणच 3 वेगवेगळ्या कार्बनला लिंक झालेला आहे. तशाच पद्धतीनं कुठलाही कार्बन तुम्ही डायमंडमधला घ्या किंवा ग्राफाईटमधला घ्या. डायमंडमध्ये एक कार्बन 4 इतर कार्बन बरोबर बॉन्डिंग तयार करतो, कोव्हॅलेंट बॉन्डिंग, आणि ग्राफाईटमध्ये तो 3 जणांशी
आपल्याला बॉन्डिंग तयार करताना दिसतो. हे स्ट्रक्चर आपण 11वी मध्ये पाहिलेलं आहे. आता आपण सगळ्यात शेवटचा मेटॅलिक सॉलिडचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये आपण डिस्क्रिप्शन पाहणार आहोत. मेटॅलिक सॉलिडमध्ये आपल्याला माहिती आहे की कन्स्टिट्युएंट पार्टिकल काय आहेत. द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर फॉर्म बाय मेटॅलिक इलेमेंट. सगळे इथं मेटल्स जे आहेत हे याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्यामध्ये आपल्याला जो सॉलिडचा प्रकार आहे तो मेटॅलिक सॉलिड म्हणून गणला जातो. बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स हॅव फ्रीडम टू मूव्ह फ्रॉम वन एंड टू अदर. मेटलमध्ये पहा की इलेक्ट्रॉन हे फ्रीली मुव्हेबल असतात. ऑल बॉन्डिंग इलेक्ट्रॉन ऑफ मेटल constitute a sea of electron and metal atom are in the form of positive ion. इलेक्ट्रॉन हे डिलोकलाइज्ड आहेत, मुव्हेबल आहेत. मुव्हेबल असले की त्याला डिलोकलाइज म्हणतात. तर इलेक्ट्रॉन हे इकडून तिकडे मूव्ह होतात कारण मेटल हॅव अ टेंडन्सी टू लूज द इलेक्ट्रॉन. सो ऑल्दो ते मेटल अवस्थेमध्ये जरी असलं तरी त्यांच्यामध्ये काय होतं की इलेक्ट्रॉन त्या मेटलपासनं बाजूला बाहेर फेकले जातात आणि इकडं तिकडं ते फिरत राहतात, डिलोकलाइज असतात. त्यामुळं नेमकं काय होतं की ते मेटल पॉझिटिव्ह चार्ज ॲक्वायर करतात. आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज असतो. हे जे पॉझिटिव्हली चार्जड अरेंजमेंट आहे मेटल आयनची त्याला कर्नल म्हणतात. हा कर्नल त्या डिलोकलाइज इलेक्ट्रॉनच्या सीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर काय म्हटलंय मग पुढचा मुद्दा, पॉझिटिव्ह आयन्स आर अरेंज टू फॉर्म कर्नेल इन द सी ऑफ डिलोकलाइज इलेक्ट्रॉन. पुढचा मुद्दा पहा, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्हली चार्ज मेटलिक आयन अँड निगेटिव्हली चार्ज सी ऑफ डिलोकलाइज इलेक्ट्रॉन. यालाच आपण काय म्हणतो, मेटलिक बॉन्ड. जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे मेटलिक आयननी तयार केलेल्या कर्नेलमध्ये आणि डिलोकलाइज इलेक्ट्रॉनमध्ये जो काही बॉन्ड आहे त्यालाच आपण मेटलिक बॉन्ड असं म्हणतो. द मोबाईल इलेक्ट्रॉन मेक द मेटल गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मगापासून मी सांगते की जर मुवमेंट असेल, मग तो आयन असेल किंवा इलेक्ट्रॉन असेल, तरच इलेक्ट्रिकल कंडक्शन होतं. आणि मेटलमध्ये तर आपल्याला नॉर्मल टेम्परेचरला सुद्धा इलेक्ट्रॉन फ्रीली अवेलेबल होतात, मुव्हेबल दिसतात. आणि त्यामुळं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, आपण पहिल्यापासूनच पाठ करत आलोय, मेटल आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. त्याचं रिझन हे आहे की मेटलकडं नॉर्मल टेम्परेचरला सुद्धा मोबाईल इलेक्ट्रॉन अवेलेबल असतात आणि त्यामुळंच ते गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी असतात. पुढचा मुद्दा, मेटल मेल्टिंग पॉईंट शोज व्हेरिएबल रेंज. मेटल जे आहेत हे आपल्याला वेगवेगळ्या काही मेटल सॉफ्ट आहेत, उदाहरणार्थ सोडियम, पोटॅशियम. काही मेटल खूपच हार्ड आहेत आणि लाईक आयर्न. तर व्हेरिएबल रेंज आपल्याला मेल्टिंग पॉईंटची तिथं पाहायला मिळते. त्याचबरोबर मेटलचं आणखी काही एक वैशिष्ट्य आहे, मेटल आर मेलिएबल अँड डक्टाईल. त्यांचा पत्राही तयार करता येतो, त्यांची तार पण तयार करता येऊ शकते. यालाच आपण मेलिएबल अँड डक्टिलिटी असं म्हणतो. इथं फिगरमध्ये आपल्याला पाहायला मिळते, पहा इथं पॉझिटिव्हली चार्ज मेटल आयन्स आहेत आणि त्याचबरोबर इलेक्ट्रॉन त्यांच्या मध्ये इकडं तिकडं फिरत आहेत. सो दिस इज द डायग्राम ऑफ मेटॅलिक क्रिस्टल. नाव विल सॉल्व सम क्वेश्चन्स हिअर. मल्टिपल चॉईस क्वेश्चन 1 मार्कासाठी आपल्याला परीक्षेला विचारला जातो. तुम्ही प्लीज हे प्रश्न लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये, कारण हे बऱ्याच वेळा आपल्याला विचारले गेलेले आहेत. पहिला MCQ मी वाचते, पहा. द फॉलोइंग टाइप ऑफ सॉलिड्स कंटेन मॉलिक्युल्स ॲज कन्स्टिट्युएंट पार्टिकल. A. मॉलिक्युलर सॉलिड, B. आयोनिक सॉलिड, C. मेटॅलिक सॉलिड आणि D. कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड.
तर मॉलिक्यूल ॲज कन्स्टिट्युएंट पार्टिकल, तर ह्याचं ए उत्तर येईल मॉलिक्युलर सॉलिड. कारण आपल्याला माहिती आहे की कन्स्टिट्युएंट पार्टिकल जर मॉलिक्यूल असेल तर आपण त्याला मॉलिक्युलर सॉलिड म्हणतो. कन्स्टिट्युएंट पार्टिकल जर आयन असेल तर आपण त्याला आयोनिक सॉलिड म्हणतो. कन्स्टिट्युएंट पार्टिकल जर मेटल असेल तर आपण त्याला मेटॅलिक सॉलिड म्हणतो. कन्स्टिट्युएंट पार्टिकल जर त्याच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्डिंग दिसत असेल तर आपण त्याला कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड असं म्हणतो. आता दुसरा मल्टिपल चॉईस क्वेश्चन पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज ॲमॉर्फस सॉलिड. आता मगाशी आपण ॲमॉर्फस सॉलिडची बरीच उदाहरणं बघितली. कॉपर सल्फेट आहे का ॲमॉर्फस सॉलिड? नाही आहे. मॅग्नेशियम आहे का? नाही आहे. टार, येस इट इज टार. आणि सी डायमंड तर नाहीच नाही कारण तो क्रिस्टलाइन आहे. तर आता हे बाकीचे तिघं जण असल्यामुळं, क्रिस्टलाइन असल्यामुळं सी टार हे उत्तर आपलं बरोबर आहे. शॉर्ट आन्सर क्वेश्चन आपण आत्तापर्यंतच्या सिलेबसवरती डिस्कस करतोय. त्यातला पहिला होता डिस्टिंग्विश बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड अँड ॲमॉर्फस सॉलिड. तर आता तुम्हाला मी सांगते की दरवर्षी हा क्वेश्चन येतोच परीक्षेला बोर्डच्या. त्यामुळं तुम्ही सर्वांनी हा क्वेश्चन तयार करून ठेवायचा आहे. याची माहिती आपण पहिल्या पार्टमध्ये पाहिलेली आहे. ती तुम्ही पाहायची आहे आणि तुमच्या नोटबुकमध्ये ह्याचं उत्तर लिहून काढायचं आहे. दुसरा क्वेश्चन आहे क्लासिफाय द फॉलोइंग सॉलिड ॲज मॉलिक्युलर, आयोनिक, कोव्हॅलेंट अँड मेटॅलिक सॉलिड. ह्याच्यामध्ये आपल्याला जी एक्झाम्पल दिलेली आहेत पहा, 4 एक्झाम्पल दिलेले आहेत. प्रत्येकी आपल्याला अर्धा मार्कासाठी हे उदाहरण सोडवायचं आहे. PB मेटल आहे, मग ह्याच्यामध्ये कुठला आपल्याला सॉलिडचा प्रकार आहे? हा मेटॅलिक सॉलिडचा प्रकार आहे. MgF2. आता हा साल्ट आहे. साल्ट आहे म्हटल्यानंतर डेफिनेटली हा काय आहे? आयोनिक सॉलिड आहे. SO2 हा डायपोल मोमेंट असतं सल्फर आणि ऑक्सिजनमध्ये, त्यामुळं हा मॉलिक्युलर सॉलिड आहे. आता शेवटचा कॉज डेफिनेटली हा कोव्हॅलेंट सॉलिडचा प्रकार आहे कारण याच्यामध्ये SiO2 मध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड हा आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून कॉज जो आहे हा कोव्हॅलेंट सॉलिडचा प्रकार आहे असं आपल्याला सांगता येईल. with